नमस्कार मित्रांनो, इक्विटी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट म्हणजे IPOचं मार्केट याच्याबद्दल आपण व्हिडिओ सिरीज करतोय. आता मला एक सांगा, आयुष्यात कुठलीही गोष्ट फुकट भेटते का? उत्तर नाहीये. ओके. देर आर नो फ्री लंचेस असं इंग्लिशमधलं घोषवाक्य. आता ज्या डॉक्युमेंटबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते डॉक्युमेंट इतकं पॉवरफुल आहे. हे जर डॉक्युमेंट तुम्ही वाचलं तर एखाद्या कंपनीच्या शेअरबद्दल जी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे ती प्रचंड मोठी इन्फॉर्मेशन, पूर्ण डेटाबेस तुम्हाला भेटू शकतो. आता नेमकं होतं असं की हा जो डॉक्युमेंट आहे याला म्हणतात DRHP, ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस. आपल्या देशात ज्या कंपन्या आहेत ते कंपनी कायदा 1956चा असो किंवा आत्ता 2013चा असो, त्याप्रमाणे कंपन्यांना वावरलं जातं किंवा त्याप्रमाणे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन चालतं. कंपनी कायद्यामध्ये एक अशी प्रोव्हिजन आहे की जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी भांडवल उभं करायचं असेल किंवा त्याला इक्विटी कॅपिटल उभं करायचं असेल लोकांकडनं, तर लोकांना प्रॉस्पेक्टस इश्यू करावा लागतो. प्रॉस्पेक्टस म्हणजे हा ॲडमिशन घेण्याचा प्रॉस्पेक्टस नाही. याला इक्विटी मार्केटच्या भाषेत DRHP म्हणजे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस असं म्हटलं जातं. आता हा जो प्रॉस्पेक्टस आहे किंवा ही PDF फाईल असते, याच्यात जवळपास 350 ते 400 पानाची नॉर्मली एका कंपनीची DRHP डॉक्युमेंट असतो. याची टेम्पलेट म्हणजे काय असायला पाहिजे, याच्यात काय इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, हे सेबीने ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे. याच्यात काय काय असतं? याच्यात असं म्हणता येईल की त्या कंपनीची जन्मकुंडली आहे. ती कंपनीची स्थापना कधी झाली, त्याचे डायरेक्टर्स कोण आहेत, त्याचे मॅनेजर्स कोण आहेत, त्यांचा कंपनी सेक्रेटरी कोण आहे, कुठला मोठा भागधारक आहे किंवा शेअर होल्डर आहे, त्यापैकी कोण आपला हिस्सेदारी विकतीये, हिस्सेदारी विकल्यानंतर त्यांच्याकडे किती हिस्सेदारी राहणार आहे, कंपनीचा मागील 4-5 वर्षापासून ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, ऑर्डर बुक कशी आहे, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आहे का, पर शेअर मागं म्हणजे त्याला अर्निंग पर शेअर असं म्हणतात, त्याची पर्सेंटेज काय. बरं, कंपनीचा पुस्तकी मूल्य ₹1 आहे, पण कंपनी म्हणते शेअर होल्डरला हा शेअर मी तुम्हाला 100ला देऊ इच्छिते, तर काय देऊ इच्छिते, त्याचे क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स असतात, क्वांटिटेटिव्ह पॅरामीटर्स असतात. ही सगळी माहिती या डॉक्युमेंटमध्ये असते. हे तर थांबत नाही. कंपनी ज्या सेक्शनमध्ये काम करते किंवा ज्या सेक्टरमध्ये काम करते त्या सेक्टरची ग्रोथ कशी आहे, त्याला काय चॅलेंजेस आहेत, भारतात त्या सेक्टरमध्ये किती कंपन्या काम करतात, इंटरनॅशनल मार्केट कसं आहे, नॅशनल मार्केट कसं आहे, पुढचे 10 वर्ष कसे असतील, 20 वर्ष कसे असतील, कंपनीला काय रिस्क आहेत, प्रत्येक रिस्क त्यांना डिटेलमध्ये मांडावी लागते. विचार करा, एवढं जर तुम्ही वाचन केलं, 400 पानं वाचणं सोपं नाही, पण प्रयत्न जरी केला तर त्या सेक्टरबद्दल तुम्हाला भयंकर नॉलेज आरामशीर बसल्या ठिकाणी येऊन जातं. म्हणजे एखाद्याचा दुसऱ्याचा काहीतरी ऐकून निर्णय घेण्यापेक्षा हे जर डॉक्युमेंट जरी 100 पानं वाचली, 50 पानं जरी वाचली ना, तर तुम्हाला त्या कंपनीबद्दल चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी येईल. याच्यात ह्या पण गोष्टी असतात, ते कंपनीवर सध्या कुठल्या केसेस चालू आहेत, क्रिमिनल केसेस आहेत का, सिव्हिल केसेस आहेत का, डायरेक्टर्सवर काही केसेस चालू आहेत का, कंपनीवर कुठल्या गव्हर्नमेंट अथॉरिटीनी दंड लावलाय का. म्हणजे कंपनीला छोटी छोटी माहिती, जरी ₹10 जरी दंड असेल ना, ते सुद्धा याच्यात त्यांना मेन्शन करावं लागतं, कायद्याप्रमाणे त्यांना बंधनकारक आहे. इतकं पॉवरफुल डॉक्युमेंट याला म्हणतात DRHP, ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस. ऐकून तुम्हाला चांगलं वाटलंच असेल. ही माहिती आपल्या मित्रांनाही सांगा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा. नमस्कार.